हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ पूजा डेली ब्लॉगमध्ये आपले स्वागत आहे। आमच्या जावाने बघा काल करवंदे पोरांना खायला दिलती, ती पोरांनी घरी आणलेली, त्याचा मग मी फोटो वगैरे घेतला, व्हिडिओ केला। कारण करवंद इथं पिलीवमध्ये तर काही भेटत नाही, म्हणून मी म्हणलं चला थोडंसं आपलं काहीतरी नवीन आलेत म्हणल्यावर करवंद्याचा फोटो घ्यावा म्हणून घेतलेला बघा। मग नंतर सरबत वगैरे केला, कारण का लय ऊन इथं आहे ना, त्याच्यामुळं सरबत केला आणि त्याच्यात बर्फ टाकून पोराने अजून प्याला। गार पाणी होतं तरी पण बर्फ टाकला आणि मग सरबत प्याला। मग चला म्हणलं बेडशीट वगैरे सगळं घरातली कामं आवरायची होती भरपूर, मग बेडशीट वगैरे बेडवर हातरून वगैरे घेतलं, कारण का सकाळी धुवायला काढलेलं त्याच्यामुळं। म्हणलं परत मग काय करायचं, भाजीला वगैरे काय तर करायचं म्हणलं, आणि मग भाकरी करायची। मका म्हणलं आता लय दिवस झालं मकाची भाकरी केली बी नाही आणि तुम्हाला दाखवली बी नाही। पिलीवमध्ये ही मका पण फेमस आहे बरं का बाजरीसोबत, म्हणून मी मकाची भाकरी काल, पण पीठ एवढं चिकट होतं ना भाकरी फिरत नव्हती। मग तरी पण मी मकाच्या भाकरी बघा कशा करून घेतल्या त्या। तुम्हाला वाटत असेल की आता काही नवल दाखवती, मला पहिल्यांदा ज्यावेळेस माझं लग्न झालं ना, तर मला वाटलेलं ज्वारीच्या पिठात हळद टाकून भाकरी करतात, म्हणजे पिवळ्या भाकरी दिसायसाठी। मग मी लय आश्चर्यचकित झालती। तेव्हापासून मी म्हणजे विचारलं मी आमच्या सासूबाईंना, तर त्या म्हणल्या नाही इथं मकाच्या पिठाच्या भाकरी करतात म्हणून। मग तेव्हापासून मला मकाची भाकरी ही माहीत झाली, नाहीतर मला आधी माहीतच नव्हती की मकाची भाकरी किंवा कशाला काय म्हणतात म्हणून। आणि माझ्या मुलीला भाकरी करायची होती बघा, पण तिला काय भाकरी जमतच नव्हती, मकाची गोल फिरतच नव्हती, कारण का मकाचं पीठ चिकट असल्यामुळे। मग तरी म्हणलं कर, मग ती केली तिनं, आणि परत म्हणली भाजून पण घेतली, मग घेतली भाजून बघा। मग ही सकाळचा व्हिडिओ आहे, आणि सकाळी देवपूजा वगैरे करून घेतली बघा। आज सोमवार होता, मग मन समाधान वाटतं ना देवपूजा वगैरे केली तर। मग गुलाबाची फुलं, गजरा वगैरे, ही आमचा नारळ आहे का नाही एवढा मोठा झाला आहे, आणि त्याला म्हणलं आता ह्याच्यात ठेवावं, एक अशा मोठ्या भांड्यात ठेवावं, म्हणजे कसं आहे सुकायचा नाही त्याला। आता उन्हाळ्यामुळं पाणी कमी पडायला लागले, तेवढ्या तांब्यात होत नाही। आणि ही कूलर बघा, कूलरचा जुगाड आमच्या मिस्टरांनी केला आहे। कूलरचा टप फुटला आहे, आणि त्याला आम्ही टप हुडकला अख्ख्या गावात, पण काय टप घावनाच। मग त्यांनी त्याच्यात तळवट टाकून मग पाणी ओतलंय, मग बरोबर म्हणजे गळतंय थोडंफार, पण एवढं नाही। गार वारं तर सुरू झालं टपाचं। आणि जेवण बघा काय केलं तर रविवारी संध्याकाळी। चला ताईनं भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये। श्री स्वामी समर्थ।